घाटकोपरमध्ये काल साधारणतः 6च्या सुमारास भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलेलं होतं आणि आता त्या दुर्घटनाग्रस्त होर्डिंग क्रेनच्या सहाय्याने काढण्याचं काम वेगानं सुरू आहे। मात्र एनडीआरएफचे हे प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत। होर्डिंगचं वजन जास्त आहे त्यामुळे ते मध्येच तुटण्याची शक्यता आहे। हे दृश्य आपण पाहतोय। एनडीआरएफ कडून कालपासून शर्थीचे प्रयत्न या संपूर्ण दुर्घटनास्थळी केले जात होते। या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं, मात्र क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग काढता येत नव्हतं आणि त्यानंतर आता हे होर्डिंग जे आहे ते तोडण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून छोटे छोटे भाग जे आहेत ते वेगवेगळे करता येतील। या संपूर्ण परिसरात कालपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पेट्रोल पंपावर काल साधारणतः 6च्या सुमारास जवळपास 120 फूट बाय 120 फुटाचं हे भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं होतं। अनेक गाड्या त्याखाली अडकलेल्या होत्या। अडकलेल्या लोकांची मोठ्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली। 14 जणांचा मृत्यू यात झाला। या मृत्यूला जबाबदार कोण हा खरं तर प्रश्न आहे, कारण हे होर्डिंगला परवानगी नव्हती अशी माहिती समोर येते। या संदर्भात गुन्हाही दाखल झालेला आहे। मात्र हे संपूर्ण होर्डिंग जे आहे ते आता जेसीबीच्या सहाय्याने छोट्या छोट्या भागांमध्ये कापलं जात आहे किंवा ते तोडलं जात आहे, जेणेकरून ते होर्डिंग त्या ठिकाणाहून बाजूला करता येऊ शकतं। अख्खच्या अख्खं होर्डिंग हे उचलता येणं शक्य नव्हतं, त्या ठिकाणाहून बाजूला करणं शक्य नव्हतं। क्रेनने हे होर्डिंग काढता येणार नव्हतं, कारण होर्डिंगचं वजन जास्त आहे। त्यामुळेच आता त्याचे छोटे छोटे भाग करून त्याचे तुकडे तुकडे करूनच हे होर्डिंग जे आहे ते बाजूला करता येणार आहे। मात्र बचाव कार्यात अनेक आव्हानांचा सुद्धा एनडीआरएफ आणि या यंत्रणांना सामना करावा लागतोय, कारण हा संपूर्ण परिसर पेट्रोल पंपाचा आहे। त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करताना हे होर्डिंग बाजूला काढताना अनेक गोष्टींचा विचार रेस्क्यू टीमला करावा लागतोय, एनडीआरएफला करावा लागतोय। मात्र आता हे होर्डिंग छोट्या छोट्या भागांमध्ये कापलं जातं आहे आणि त्यानंतर ते बाजूला केलं जाईल। अख्खच्या अख्खं होर्डिंग बाजूला करणं शक्य नव्हतं। होर्डिंगचं वजन खूप जास्त होतं, त्यामुळेच आता हे कापलं जात आहे आणि त्यानंतरच ते बाजूला केलं जाणार आहे। याच ठिकाणी मनपा अधिकारी किरण दिघावकर सुद्धा दाखल झालेले आहेत। याच ठिकाणच्या म्हणजेच याच परिसरातल्या असलेल्या 3 होर्डिंग्सवरही तोडक कारवाई केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। तर आधी 2 क्रेनच्या सहाय्याने हे होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न एनडीआरएफनं केला, मात्र त्यात यश आलं नाही। पेट्रोल पंपावर हे होर्डिंग असल्यानंच या ठिकाणी एनडीआरएफला गॅस कटर किंवा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने होर्डिंग तोडता येत नाहीये, त्यामुळेच बचाव कार्यात अडथळे येत होते। ही थेट दृश्य आहेत घाटकोपरमधली, ज्या ठिकाणी काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि पावसादरम्यानच एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलेलं होतं। अनेक गाड्या या ठिकाणी खाली दबल्या गेलेल्या होत्या। 14 जणांचा मृत्यू झालेला होता। तातडीनं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही या ठिकाणी पोहोचलेले होते। या दुर्घटनास्थळात ठिकाणी सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा त्यांनी आढावा घेतलेला होता आणि या दुर्घटनेत जे मरण पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मदतही जाहीर करण्यात आलेली होती। या होर्डिंगचा जो मालक आहे भिडे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता सध्या ते छोट्या छोट्या भागांमध्ये कापले जाते। तर मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असतील तर मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते। मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्स लावण्यासाठी परवानगी दिली आहे, तर 179 होर्डिंग्स रेल्वे हद्दीत लावण्यात आले, ज्याची पालिकेनं परवानगी दिली नाहीये, म्हणजेच ते अनधिकृत आहेत। मुंबई महापालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40 होर्डिंगची परवानगी। घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होर्डिंग हे 120 बाय 120 इतकं मोठं होतं, याला पालिकेनं परवानगी दिलेली नव्हती। निश्चितपणे जेव्हा अशा प्रकारच्या मुंबईमध्ये होर्डिंग लागतात तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर होर्डिंग लागतात। तक्रारी होतात, पण महापालिका असून देत किंवा संबंधित लोहमार्ग पोलीस त्यांनी कुठली कारवाई केली नाही। ही होर्डिंग 40 बाय 40च्या ऐवजी 120 बाय 120 होती। खरं म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये 40 बाय 40चीच होर्डिंग लावण्याची परवानगी असताना इथे 120 बाय 120ची होर्डिंग लावण्यात आली आणि या संपूर्ण जागा ही लोहमार्ग पोलीस म्हणजे राज्य सरकारची होती। आणि मध्यंतरी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये केस झाली होती तेव्हा जेव्हा रेल्वेने ती केस जिंकली तेव्हा जो महापालिकेने रेल्वे प्रिमायसेस असून देत किंवा दुसरी कुठल्याही एजन्सीच्या प्रिमायसेसमध्ये लक्ष देणं बंद केलं।
तर पालिकेचे नियम या संदर्भातले काय सांगतायत पाहूया. 40x40 आकाराचं होर्डिंग लावण्याची परवानगी महापालिकेकडून दिली जाते. मुंबईत 1025 बॅनर लावण्याची मनपाची परवानगी आहे.